शाहजी राजे, बच्चे को दरबार में पेश करने के पहले शाही आदत नहीं सिखाई आपने? सिवा बादशाह सलामत को कुर्निसात करो। आई तुळजाभवानी शिवबांच्या पाठीशी राहा। शिवबाराजे, बादशाह सलामतानं कुर्निसात करा। सिवा, ये आलमपना है। इस जहां के मालिक, इनको कुर्निसात करो। शिवबा, शाहजी राजे, वजीर आला। शाहजी राजे, बच्चे को दरबार में पेश करने के पहले शाही आदब नहीं सिखाई आपने? ये जहांपना है, इनकी मेहरबानी से आलम दुनिया चलती है। सारे अमीर उमराव इनसे बेपनाह मोहब्बत और अकीदत रखते हैं। उस जहांपना को ये बच्चा, ऊपर वाले शाहजी राजे, इस बच्चे को कुर्निसात करने की सीख नहीं पढ़ाई आपने? सिवा बादशाह सलामत को कुर्निसात करो। शाहजी राजे, यह दरबार की बेइज्जती है, इसे बर्दाश्त नहीं किया जा सकता। वजीर आला, बेअदबी जरूर झाली, पण सबुरीनं अलीजा। शाहजी राजे, मुस्तफा खान, अगर दूसरा और कोई इनके जगह पे होता तो सजाए मौत पाता। गर्दन काट दी जाती यहीं के यहीं। लेकिन ये तो छोटा बच्चा है, नादान, इसका क्या गुनाह है? इसे पहले तमीज से पेश आना सिखाओ, दरबारी रस्मों रिवाज सिखाओ। शाहजी राजे, आप तो हमारे फर्जंद हैं, आपसे हमें ये उम्मीद नहीं थी। असली गुनाहगार कोई है तो वो आप है शाहजी राजे। इतनी सी भी सीख नहीं दिला पाए अपने बेटे को। ले जाओ इसे हमारी नजरों के सामने से। आबासाहेब, माफ करा आम्हाला, पण आम्ही या अशा सुलतानांपुढे कधीच झुकणार नाही। या अशा बादशहापुढे वागणं म्हणजे अन्याय अत्याचारास मान्यता देणं। या अशा बादशहापुढे नमणं म्हणजे गुलामगिरीस होकार भरणं। नाही आबासाहेब, नाही। एक वेळ आमचा प्राण गेला तरी बेहत्तर, पण आम्ही इथं मुजरा करणार नाही। आमचा मुसरा एक तुम्हाला, दुसरा आमच्या आऊसाहेबांना, आणि तिसरा तुळजाभवानी शंभू महादेवाला।
आमच्या मुलाकडून अजाणतेपणानं जो गुन्हा झालाय त्याबद्दल त्यांच्या वतीनं आम्ही माफी मागतो पातशाह. अलीजा, लेकिन ये गुनाह तो माफी के लायक है ही नहीं. मैं फिर से दोहरा रहा हूं, आप कड़ी से कड़ी सजा, सजाए मौत फरमाइए. ऐसे गुनाह के लिए नजीम खान को भी सजाए मौत दी गई थी. वहिनी साहेब, वहिनी साहेब, ताज्जुब ताज्जुब. अहो हे म्हणजे भलतंच घडलं. आता हे केवढ्यात पडणार आहे ते महादेवालाच ठाऊक. काय झालं? काय झालं? अहो तहलका उडाला, तहलका. शिवाजी राजांनी पातशाला कुर्निश बजावलीच नाही. पातशाकडे डोळं फाडून बघत होते. मग महाराज? महाराज आहेत, पण आता त्यांनाच निस्तरावं लागणार. आता मागच्याच महिन्यात असाच प्रसंग घडला. याच दरबारात कुतुबशाही सरदार नजीम खानचं डोकं मारलं. खरं तर आपल्याच महाराजांनी त्याचा पराभव करून आदिलशाह समोर उभं केलं होतं, पण त्याने कुर्निश बजावलीच नाही. वहिनी साहेब, कुर्निसाद न बजावणं म्हणजे तख्ताचा अपमान. मग काय, बादशाहनं इशारा देताच मुस्तफा खाननं शमशेर चालवून नजीम खानचं सर धडा वेगळं केलं. सर धडा वेगळं केलं? हो, आता करणारच ना. त्यांनी पातशाला कुर्निसाद केला नाही. आता पातशाला कुर्निसाद तर सगळी दुनिया करते. आता आपले राजे इतके मोठे असून सुद्धा ते कुर्निसाद करतात, तर हा कोण आला? आता 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 झुकावं तर लागणार, तरच पातशाचा गुस्सा कमी होईल. ढाकल्याव साहेब. सुनबाई या, आम्ही तुम्हाला बोलावणं पाठवणारच होतो. बरं झालं आला. अगं बाई, हे काय? केवढ्या साड्या आणि दागिने तर किती आहेत. हो ना, बघा. मोरमाळ, वज्र टिक्का, अय्या मुगमाही आहे आणि सोन्याचा कमरपट्टाही. मेखला आणि बाजूबंद तर किती छान आहेत. हो ना, बघा. पाटल्या आहेत, मेखला आहे, बाजूबंद, मंगळसूत्र, मणिबंध. बघा ना. ढाकल्या साहेब, एवढं सगळं? अहो एवढंच नाही, शालू, पैठण्या, इरकल. बघा ना, किती या पैठण्या, शालू. आणि पदरी किती छान आहे. आवडलं तुम्हाला? हो, पण हे सगळं कुणासाठी? अहो तुमच्यासाठी. आमच्यासाठी? हो सुनबाई, हे सगळे दागिने तुमच्या लग्नासाठी केले होते, पण ऐनवेळी येणं जमलंच नाही. आमचा अगदी हिरमोड झाला. हो ना, अगदी निरखून पारखून घेतले होते दागिने. खास तुमच्यासाठी घडवले होते, पण बघा ना, येणं जमलंच नाही. हे सगळे दागिने घालून तुम्हाला मांडवात आणायचं होतं, पण जमलंच नाही. आमचा विरस झाला. खूप खूप वाईट वाटलं. पण आता असं करा, तुम्हाला आवडेल तो शालू घ्या, नेसा, हे दागिने घाला आणि आमच्या समोर या. हो, पण धाकट्या मातोश्री, एवढे दागिने आणि शालू बघून आमची उजवी पापणी फडफडतीये हे आम्ही विसरूनच गेलो. उजवी पापणी फडफडतीये? हो, आमच्या मातोश्री म्हणायच्या, पापणी फडफडली की त्याला सोनं लावावं. आम्ही तेही केलं, पण तरी पापणी फडफडतीये. कधीपासून? उठल्यापासून. रे देवा, अहो उजवी पापणी फडफडणं चांगलं नाही. अपशकुनच हा. अपशकुन म्हणजे अपशकुन नाही, पण तसंच काहीसं.
सुनबाई, महाराज, शिवबा, अक्कासाहेब हे सगळे विजापुरात काही अघटित तर घडलं नसेल ना? नाही नाही, असं काही घडणार नाही. आई जगदंबा, बादशाह, आपण मोम दिल आहात. बच्चा नासमज आहे. त्यांचं लहान वय लक्षात घेता त्यांना माफी द्यावी. आता मोठ्यांनीच जर लहानांच्या चुकीवर पांघरून नाही घातलं तर कसं चालेल? आणि नजीम खान हा आपला दुश्मन होता, उन्मत्त झाला होता. त्यांना आम्हीच पकडून आणलं होतं आणि त्यासाठी आम्ही आमच्या लेकराच्या लग्नाला देखील गेलो नव्हतो. त्यामुळे बादशाह, एका आजाण लेकराची आणि त्या नजीम खानची तुलना करणं योग्य ठरणार नाही. जिल्ले सुबानी, आपण मोठ्या मनानं आमच्या लेकराला माफी द्यावी. ये सिर्फ बादशाह की नहीं, आदिल शाही सल्तनत के तख्त की बेइज्जती है. आम्ही देखील या तख्ताला मानतो. आम्ही या तख्ताचे चाकर आहोत. त्या तख्ताचा अपमान तो आमचाही अपमान. गेली कित्येक वर्ष आम्ही बादशाह सलामतांच्या खिदमतीत आहोत आणि म्हणून आम्ही आमच्या लेकरापासून दूर होतो. बादशाह, त्यामुळे आम्ही त्यांना हे शाही रीतिरिवाज शिकवू शकलो नाहीत. कुसूर आमचा आहे. त्यामुळे जर सजा द्यायचीच असेल तर ती त्यांना नाही, आम्हाला फरमावी. आप तो कसूरवार है ही, लेकिन उससे भी बड़ा कसूरवार है आपका बेटा सीवा. बादशाह ने अगर रहमदिल होकर मुआफ भी किया तो ये गलत रिवाज हो जाएगा. बादशाह, शिवबांना खरंच रीतिरिवाज ठाऊक नाहीत. आमचे मोठे पुत्र संभाजी, त्यांना सारे रीतिरिवाज ठाऊक आहेत. वाकबगार आहेत ते. त्यांनी कुठे कुरनिष्ठ आहे? पण बादशाह, ज्यांनी उभ्या आयुष्यात पहिल्यांदा ह्या शाही दरबारात पाऊल ठेवलंय त्यांना कुसूरवार ठरवणं हा इन्साफ होणार नाही. विजापुरात पाऊल टाकल्यापासून दिसणारे उंच उंच महाल, मिनारे, बुलंद बुरुज पाहून ते भारावून गेलेत. आम्हाला तर असं वाटतं की ह्या शाही दरबाराची श्रीमंती, भव्यता, हा साराच माहोल पाहून ते बिचारे बुजून गेलेत. या अशा लेकराला माफी दिल्यानं बादशाह सलामत काही लहान होणार नाही, उलट मोठेच ठरतील. आपली कीर्ती दिगंत वाढेल. अलीजा, हम सबने देखा था वो कैसा नजर उठा के देख रहा था. नहीं बादशाह, उनकी आंखें चौंधी गई थी. अलीजा, मैं फिर से दोहरा रहा हूँ, आप उसे माफ ना कीजिए. कड़ी से कड़ी सजा दीजिए, सख्ती से पेश आइए. दरबार बर्खास्त किया जाता है. तखलिया. हुजूर, आपके लिए तोहफा. अरे चल, कुठे चालली? पहिले हुजूर की सेवा कर, बहुत मेवा मिलेगा तुझे. तुझ्या आया बहिणीसने आणून सोड त्याच्याकडं. फाल्गुन, हाथ नहीं उठाते. हुस्न के परी पर हाथ नहीं उठाते.
तेज है, हसीन है, कमसीन है। ए अंगाला हात लावायचं काम नाही. कौन रोकेगा? हमें लगाऊंगा। कौन रोकेगा? हाँ? जिजाबाई राणीसाहेब त्यांची समजलं ना तर तुला सोडणार नाही याचा विचार कर. ए, जीजाबाई का नाम मत लेना। घेणार आणि तुझं नाव सांगणार. ए! ए! ए, काफर लड़की, क्या जीजाबाई जीजाबाई कर रही है? कान खोल के सुन ले, गई, मर गई तेरी जीजाबाई। आदिल शाह बादशाह ने जीजाबाई के, उसके मनुष्य बेटे शिवा के टुकड़े टुकड़े करके चील कौओं को खिलाया होगा। अब यहां पर हमारा कारोबार होगा, इसलिए अमीन का कारोबार होगा। फिर से लोग रोएंगे, कांप उठेगी ये जमीन, सब तरफ हमारा खौफ होगा। आओ, चलिए आओ, हमारी बाहों में आओ, 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 आओ। हे बघ चांडाळा, अपुरूसाठी मरणारी मी मावळातली पोर. मी मरते पण माझं आयुष्य मी जिजाबाई राणीसाहेबांनी देऊन मरते. राणीसाहेब, राणीसाहेब, शुभराजांनी बादशाला मुजरा केला नाही. समजा दरबार आवाज झाला या. अख्ख्या विजापूरनी तर तोंडात बोट घातली या. ठीक आहे, या तुम्ही. आई तुळजाभवानी शिवबांच्या पाठीशी राहा. राणीसाहेब, शुभराजे येतात. शिवबा, हो साहेब. हो, किती घाम आलाय तुम्हाला. बसा. शिवबा, आम्ही तुमची वाटच पाहत होतो. तुम्ही कधी येताय आणि आम्ही तुम्हाला कधी पाहतोय असं झालं होतं आम्हाला. अहो साहेब, आम्ही तुम्ही केलेल्या कृतीमुळे विजापूरच्या मस्तवाल भुईकोटात सुरुंग लागलाय. गल्ली बोळात थपडा बसले. सरदारांचे झाणकन झांज उतरली. ही तेवढी सोपी गोष्ट नव्हती, पण आम्हाला काळजी वाटत होती ती वेगळ्याच गोष्टीची. तुम्हाला पाहिलं आणि आमच्या जीवात जीव आला. हाय. अहो साहेब, ये आपने क्या कर दिया राजा साहब? ऐसा नहीं होना चाहिए था. आम्ही काय केलं रणदुल्ला खान साहेब? ये तो आपका ही किया हुआ है सब. आपको पता था शिवबा को दरबार के रस्म रिवाज पता नहीं, फिर भी आप शिवबा को दरबार लेकर आए. ये आपकी गलती नहीं है. हमने तो आपको वक्त पर खबरदार भी किया था. फरमानात शिवबराजेंचं नाव लिहिलं गेलं होतं म्हणून त्यांना घेऊन यावं लागलं. तो फिर समझा बुझा कर लाते ना.
आपको अच्छी तरह से मालूम है आदिल शाह कैसे हैं। आदिल शाह से ज्यादा खतरनाक मुस्तफा खान है। बाजी घोरपड़े, मंबाजी भोसले, आपके दुश्मनों को तो सिर्फ मौके का इंतजार होता है। यहाँ बात का बवंडर करने में वक्त नहीं लगता। पण आम्ही तर आदिलशाहची माफी देखील मागितली। आता आणखीन काय करायला हवं? आणि रणदुल्ला खान साहेब त्यांनी देखील माफ केलंय ना आम्हाला। ये आपने कैसे सोच लिया? सजा फरमावली नाही, यात आलंच सारं। ये सब ऊपरी दिखावा है राजा साहब। ये सब शहंशाह, बादशाह, पातशाह सभी जहरीले सांप की तरह होते हैं। सब कुछ याद रखते हैं, भूलते नहीं, वक्त आने पर काटते हैं। राजा साहब, कुर्निसात करने से इनकार करना ये बगावत की निशानी मानी जाती है। और ये जरूरत किसी बड़े सरदार ने नहीं बल्कि बच्चे ने की है, वो भी बड़े दरबार में सभी के सामने। घाव बहुत गहरा है, सीधा कलेजे में जा लगा है, और इसलिए शिवाजी राजे को खतरा हो सकता है। मुझे तो इसी बात की फिक्र लगी है आज। खान सर, राजा साहब, हो सके तो आप बीजापुर छोड़कर जल्दी बंगलुरु चले जाएं। शुभा की हिफाजत चाहते हो तो इतना जरूर कीजिए राजा साहब। अलीजा, आपने उस सिवा को जाने कैसे दिया? वही अच्छा मौका था उसे खत्म करने का। दिल तो हमारा भी कह रहा था कि यही फैसला सुना दो मुस्तफा खान, लेकिन शाहजराजे ने भरे दरबार में हमसे मुआफी मांग ली। तो क्या हुआ? फर्जंद है वो हमारे वजीर सल्तनत, उनकी मुआफी हम नजरअंदाज नहीं कर सकते। मुआफी मांगना, बेअदबी करना, ये चाल है, चाल। पता है शाहजी को, तभी तो उसने ये जुर्रत अपने बेटे से करवाई। बाप बेटे पहले से ही तय करके आए थे, तुम गुनाह करो मैं संभाल लूंगा। इतने दिन हमने उसकी बेइज्जती की, लेकिन आज भरे दरबार में सबके सामने उसने आपकी बेइज्जती की। हमारी चालों का सूद समेत जवाब दिया है उसने। और आपने सब सह लिया। वजीर सल्तनत देखिए, एक छोटे बच्चे की इतनी जरूरत कि वो बादशाह के सामने झुकने से मना करे, इतना गुरूर कि वो आपके आंखों में आंखें डालकर देखे। ये सब शाहजी की चाल है, चाल। मैंने तो उसी वक्त अपनी तलवार निकाली थी, बस आपके एक इशारे का इंतजार था। उसी वक्त उस बच्चे का सर जिस्म से अलग हो जाता, और आपने क्या किया? उल्टा मुझे ही रोक दिया। क्यों आलिजा, क्यों? सब्र मुस्तफा खान, सब्र। नहीं आलिजा, मेरे दिल में हसद की आग भड़क उठी है। आलिजा, आप अभी के अभी शाहजी और उसके कबीले को गिरफ्तार करने का हुक्म दीजिए। वजीर सल्तनत, ये हुक्म हम नहीं दे सकते। इतना भी रहमदिल ना बने आलिजा। मुस्तफा खान, ना तो हम रहमदिल थे और ना रहमदिल बनेंगे। इसके पीछे की राजनीति को समझो। अगर हम इस वक्त शाहजी को सजा सुना देते तो उसके वफादार सब बगावत पे उतर आते। एक नायक, वीरभद्र, हनुमप्पा जैसे राजे शाहजी को अभी भी मानते हैं। नहीं नहीं वजीर सल्तनत, एक नादान बच्चे की मासूम हरकत के लिए हम इतनी बड़ी सजा नहीं दे सकते। नहीं आलिजा, वो बच्चा नासमझ नहीं है, उल्टा ज्यादा समझदार है। ये सिर्फ आपको और हमें मालूम है मुस्तफा खान, दुनिया को नहीं। लोग नहीं मानेंगे इस बात को। मतलब शाहजी जिंदा बचेगा? हाँ,